यांचे 350 परिवाराचा कुणी विचार केला का? आज निजाम विचार करतोय, पण स्टेट विचार करते का? स्टेटनी याबद्दल विचार करायला पाहिजे होता. कल्याणकारी राज्य आपलं, हुकुमशाही नाही चालत आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात हुकुमशाही सुरू आहे का? कुणाची प्रॉपर्टी उचलायची धरायची, त्या ठिकाणी जाऊन कब्जा करायचा स्टेटनी. तुमच्याकडे सत्ता आहे, पॉवर आहे, त्याचा दुरुपयोग करता का तुम्ही? आणि या गरिबांचा परिवार उजळून काय मिळणार तुम्हाला? कॉन्फरन्सचा दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा होता, आणि पहिला मुद्दा हा होता की 30 तारखेपर्यंत लेबर कॉलनी वाजल्यांना प्रोटेक्शन आहे. तर अशा पद्धतीचे जे काही स्टेटमेंट देत आहे तर ते चुकीचे आहे, आणि ही गोष्ट क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. हे कधीचे जजमेंट आहे मॅडम, आणि त्याचं सध्याचा स्टेटस काय आहे? सध्याचा डिक्रीज झालेला आहे, म्हणजे डिक्रीज झालेला आहे, जजमेंट लागलेला आहे नवाबकडून. ही जेवढी लँड प्रॉपर्टी आहे 22 एकर्स, ती त्यांच्या फेवरने लागलेलं आहे जजमेंट. एक केस चालू आहे सध्या, 2009ला टाकलं होतं ते परत, आणि आता 2004ला जजमेंट झाले. 2004 आणि 2009ला तुम्ही टाकलं होतं, त्यानंतर परत आलं. मी नाही टाकलं. हां, जे कोणी कोणते होते ते बाबा नवाबचे डिग्री होल्डर, त्यांनी सांगितलं की एक पिटिशन आहे. ती कोणती आहे मग? कोणती पिटिशन? एक पिटिशन सध्या बोला. 2000 ही जी मॅडमने आता सांगितलं 350/2000 ही जी केस आहे, यामध्ये जी डिक्री झालेली आहे, जी की जमीन त्यांच्याकडून ॲक्वायर्ड झालेली नाही, आज ताब्यात ती कायम आहे, रिस्ट्रेंट केलेला आहे सरकारला, सरकार त्याच्यामध्ये पार्टी आहे. तर ही जी केस डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये 2020ला यांनी डिले रेस्टोरेशनचं जे ॲप्लिकेशन दिलं होतं त्याची आता परवा डेटमध्ये त्यांनी त्याचं आताचं स्टेटस मॅडम, ही आहे. डिग्री ऐकून घ्या ना. ही डिग्रीचं हा 2000चं जजमेंट, याला 2004ला चॅलेंज किंवा त्याच्याच बाजूने एक पिटिशन दाखल झाली, मग त्यांची मध्ये तब्येत बिघडली, त्यांनी परत घेतली. नाही, ती वेगळी. तेच मी सांगतो, आम्हाला पण क्लिअर करा. मॅडम, त्याच्यामध्ये काय झालं, आता ही डिक्री झाली तर स्टेटनी जर याला चॅलेंज करायचं असलं तर ऑब्वियसली त्यांनी अपील करायला पाहिजे होतं. आज याला जजमेंटला लागून जवळपास 20 वर्ष झालेली आहे, आणि आपल्याला माहीत आहे की काय लिमिटेशन असतं. एखादं जजमेंट लागलं तर 1, 2, 3 वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही. डिसमिस इन डिफॉल्ट त्यांचं अपील रिजेक्ट झालेलं आहे अगोदरच. आत्ता त्यांनी ज्यावेळेस ही प्रॉपर्टी त्यांना पाहिजे आत्ता, तर त्यांनी ते अपील टाकलेले फक्त टाकण्यासाठी, ते रिस्टोर पण केलेलं नाही अजून. ते जे त्यांचं डिसमिस इन डिफॉल्ट अपील झालं होतं ना, ते रिस्टोर पण केलेलं आहे. रिस्टोर म्हणजे परत करणे, परत ठेवणे, ते पण झालेलं, फक्त त्यांनी टाकून ठेवलेलं आहे. त्याला कायदेशीर काहीच मान्यता नाही आहे. आता तुम्ही बघा, ज्या प्रॉपर्टीला त्यांना कोर्टाने रिस्ट्रेंट केलेलं आहे की थर्ड पार्टी इंटरेस्ट याच्यामध्ये टाकू शकत नाही, त्या प्रॉपर्टीला ग्रॅब करण्याचा यांचा काय उद्देश आहे? हे प्रॉपर लँड ॲक्विजिशन ॲक्टनुसार हे का जात नाही आहे? कोर्टामध्ये जी काही 30 तारखेपर्यंत तुम्हाला हे मिळालेलं प्रोटेक्शन, हां, किंवा प्रोटेक्शन मिळालं, ते ह्युमॅनिटी दृष्टीने मिळालेलं आहे का काय? तुम्ही काय तुम्हाला कोणत्या आधारावर त्यांनी? ह्युमॅनिटीच्या ग्राउंडवरच ना. मुलांच्या परीक्षा चालू, एवढे लोक कुठे जातील? आज तुम्ही बघाय ते 350 परिवार या ठिकाणी राहतात. कुठे जाणार एवढा मोठा परिवार 2 महिन्याच्या आतमध्ये घेऊन? कुठे जाणार? ते समजलं. आता हे तुमचं करेक्ट आहे एकदम 30 एप्रिलपर्यंत. हां, पण ह्यामध्ये जरा परत एक आमचे बरेचसे कन्फ्युजन आहे की एवढ्या सगळ्या या प्रवासामध्ये हे पहिल्यांदाच आता हे पुढे आलंय. मला असं वाटतं, मग जे तुम्ही जे काही न्याय मागायला जात होते, मग आतापर्यंत हे का नाही पुढे गेले? हायकोर्टात पण का नाही सांगितलंय? मी या मॅटरमध्ये एक आत्ता आलेली आहे, आणि ज्या ज्या कायदेशीर गोष्टी तुमच्या समोर यायला पाहिजे होत्या त्या मी आता क्लिअर केलेले. याच्या अगोदर काय झालेले, कुणी कशा पद्धतीने आपल्या समोर प्रेझेंट केलेले, तुम्ही बघून जर कोणी उत्तर देणार असेल तर ते द्यावं की आतापर्यंत हायकोर्टात एवढ्या सगळ्या त्यांनी त्यांच्या ॲडव्होकेटला सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या नाही ही वेगळी गोष्ट आहे, परंतु पिटिशनमध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या, म्हणजे हे सगळे फॅक्ट्स माहिती आहे ना. या सगळ्या गोष्टी कंटेम्प्ट पिटिशन पण दाखवलेलं आहे याच्यामध्ये. ज्यांच्याकडून हा निकाल लागलेला आहे ना, त्यांनी कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलेलं आहे हायकोर्टामध्ये. याच या बाबी कधी फारशा
प्रकर्षानं पुढे आलेच नाही. Date आहे आता. आता ते त्यांनी का नाही आणले हा त्यांचा पार्ट ह्यांनी आहे. आणल्या पाहिजे होत्या म्हणजे आता समितीच्या दोन्ही कॉमन विधी- व्यक्तीमध्ये आणि कायदेशीर व्यक्तीच्या बोलण्यामध्ये खूप फरक असतो ना. आता हे महत्त्व हे मला कळतं, याचं महत्त्व काय, या कागदाचं महत्त्व मला कळतं काय, त्यांना नाही कळणार ना. आता तुम्ही दोन्ही- त्यांना दिलेलं आहे फक्त ही गोष्ट. आता यात तुम्ही कुठल्या बाजूने पुढे जाणार आहे? सपोज तीही एक हत्यार तुमच्याकडे आहे आणि एक 30 एप्रिलचं पण आहे, बरोबर ना? म्हणजे ते या पण दोन्ही आहे, मार्गाला तुम्ही- ते पण आहे आणि काही क्षणातच तुमच्या समोर अजून एक नवीन हत्यार येणार आहे, जे तुम्हाला ते स्वतःच सांगतील माझ्यापेक्षा जास्त, कारण मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहे. मी माझ्या पिटिशन पुरतं तुम्हाला सांगते. सांगून द्या मॅडम, बातमी पूर्ण होईल ना. मग आणखीन एकदा नाही म्हणजे मी माझा पार्ट नाही येतो तर मी कसं काय सांगू शकते. सांगा ना, जे कोणी असतील तर तर कोणते हारूनभाई आहेत म्हणजे ते तुम्हाला क्लिअर सांगतील की अजून एक हत्यार त्यांच्याकडे जे लीगल आहे वेपन. काय काय सांगा ना. ये प्रॉपर्टी के लिए अभी जैसा हमने जो है तो आप लोगों की दुआ से बस्ती वालों की जो फरियाद है वो कहीं ना कहीं भगवान तक, खुदा तक पहुंची और 30 अप्रैल तक जो है तो सुप्रीम कोर्ट ने हमें प्रोटेक्शन एक्सटेंशन जो बोल के दिया है, ये हमारे लिए जो 1.5 महीने का वक्त है ये कहीं ना कहीं हमारे लिए गॉड गिफ्ट है। अभी जैसा कि मैडम ने बताया कि 30 अप्रैल तक सुप्रीम कोर्ट ने जो है तो हमें एक्सटेंशन दिया है और बस्ती वालों की दुआएं जो है तो कहीं ना कहीं भगवान तक, खुदा तक पहुंची है और खुदा ने जो है तो इनकी फरियाद को सुना है। ये जो 1.5 महीने का वक्त है, ये जो 45 दिनों का जो वक्त है, ये हमारे लिए कहीं ना कहीं जो है तो एक गॉड गिफ्ट हम इसे कहेंगे, ये हमें गॉड गिफ्ट के तौर पर मिला है। तो ये 45 दिनों के अंदर हमारे लिए नीचे से फिर वापस से ऊपर जाने के जो है तो दरवाजे वो खुल चुके हैं और निज़ाम फैमिली की तरफ से, पायगा फैमिली की तरफ से जो है तो हम कोर्ट में जो है तो टाइटल के लिए, बस्ती वालों की तरफ से टाइटल के लिए जो है तो हम कोर्ट में अप्रोच होंगे और हमारे पास जो एविडेंस है कि ये प्रॉपर्टी निज़ाम की किस तरह से है, ये प्रॉपर्टी पायगा की किस तरह से, हमारे पास कहीं ना कहीं उसके एविडेंस और पक्के सबूत मौजूद है। गवर्नमेंट के भी कुछ हमारे पास ऐसे पेपर है जो ये साबित करते हैं कि ये ज़मीन निज़ाम की या पायगा की है। गवर्नमेंट के पास ऐसे कोई भी पेपर नहीं है जो ये साबित करते हैं कि ये ज़मीन जो है तो प्रशासन की है, ये ज़मीन गवर्नमेंट की है। आज की डेट में, आज की कंडीशन में आप लोग मीडिया वाले हैं, आपको इस बात का बखूबी जो है तो अंदाजा होगा कि कोई भी डिस्प्यूटेड जमीन पर, किसी डिस्प्यूटेड लैंड पर गवर्नमेंट अपना कोई भी प्लान पास नहीं कर सकती है। गवर्नमेंट जो है तो अपना पैसा जो लोगों से वसूला गया है वो डिस्प्यूटेड लैंड पे जो है तो गवर्नमेंट नहीं लगाती। लेकिन फिर भी हमारे शहर के कलेक्टर को ना जाने क्या कीड़ा है, क्या घाई है कि वो जो है तो इसे एक्वायर करने के लिए या इस जमीन को डिमोलिश करने के लिए 350 परिवार को जो है तो सड़कों पर लाने के लिए इतने बेताब है। उसका रीजन मुझे समझ में नहीं आता। उनके ऊपर कोई पॉलिटिकल प्रेशर है या इसमें उनका जो है तो कुछ बेनिफिट है, आई डोंट नो, मैं तो ये नहीं जानता। लेकिन कहीं ना कहीं कलेक्टर साहब का उतावलापन हमें बता रहा है कि दाल में कहीं ना कहीं कुछ जो है तो काला है। ये हाई कोर्ट में आपने ये एविडेंस बताया नहीं कि अभी तक? किसमें? अभी के हाई कोर्ट में जो जजमेंट आया अभी उसमें आपने एविडेंस दिए नहीं है कि अभी जैसा मैंने आपको कहा कि हम टाइटल के लिए कोर्ट में जा रहे हैं। हाई कोर्ट का जो जजमेंट आया वो कॉलोनी वालों ने, बस्ती वालों ने लड़े थे, टेनेंट की बिना पर लड़े थे और वो कहीं ना कहीं कमजोर पड़े। टाइटल के बिना पर कॉलोनी वाले अभी तक हाई कोर्ट में नहीं गए। कल को टाइटल अगर फाइनल हो जाता है जी, तो आपको वैसे भी तो जाना है। कैसा जाना है? फिर टाइटल अगर निजाम का हो जा रहा है तो आपको अगर उन्हें निजाम ने बोला निकल जाओ तो निकलना पड़ेगा। नहीं, हमने जो है तो बाकायदा उनसे एग्रीमेंट किया है, पूरा ठहराया पहले है। तय हो गए। हाँ, सारी बातें हम जो तो तय हो गई है, सारी तैयारियां अब उनके तरफ से आप लड़ेंगे? जब, हाँ बिल्कुल लड़ेंगे। उनकी तरफ से मैं लड़ूंगा और मैं लड़ूंगा इन गरीबों के लिए, इन बस्ती वालों के लिए। और हमारा वादा है पूरा मीडिया के सामने, हम इनको हटाने वाले नहीं। मॅडम, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, आम्हाला हे क्लिअर आहे, तुम्ही निजामाची जमीन, प्रशासनिक जमीन, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही आम्हाला एक कन्फ्यूज करून ठेवलेलं आहे। मला एक सांगा, हे जी लोक आतापर्यंत राहत होती, ह्या लोकांचं काय? कारण दोन्ही याच्यामध्ये हे मालक नाही। त्याच्याबद्दल सरकारने, मी अगोदरच सांगितलं की मॅडम, आपलं एक स्टेट तुम्हाला- जे आहे ते मध्ये- वेलफेअर मध्ये तुम्हाला स्टेट आहे। सांगतो, 2 मिनिटं। एक यांना प्रस्ताव दिला होता की तुम्हाला एक पर्टिक्युलर जमीन आम्ही देऊ,
यांनी नाकारली. नाही, नाही सर. यांना कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. एक मिनिट अरे माझा प्रश्न मला करू द्या ना, तुम्ही मध्ये नका बोलू. मी सांग. हां विचारा. हां, तर यांनी नाकारली म्हणे, मग आता पुढं यांना कोणताही ऑफिशियल प्रस्ताव आत्तापर्यंत देण्यात आलेला नाही. रिटर्नमध्ये असेल तर मला आत्ता दाखवा. त्या संदर्भात आम्ही लगेच बोलणं सुरू करून घेऊ. आहे का आपल्याकडे? विषय तसं मी नाही. तेच सांगतेय की या लोकांना ती प्रॉपर्टी सरकारची आहे की निजामची. तुमचं हे बोलणं बरोबर आहे, टायटल कुणाचंही असू शकतो, परंतु यांचं काय, यांचे 350 परिवाराचा कुणी विचार केला का? आज निजाम विचार करतोय, पण स्टेट विचार करते का? स्टेटनी याबद्दल विचार करायला पाहिजे होता. कल्याणकारी राज्य आहे आपलं, हुकुमशाही नाही चालत आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात हुकुमशाही सुरू आहे का? कुणाची प्रॉपर्टी उचलायची धरायची, त्या ठिकाणी जाऊन कब्जा करायचा स्टेटनी? तुमच्याकडे सत्ता आहे, पॉवर आहे, त्याचा दुरुपयोग करता का तुम्ही? आणि या गरिबांचं परिवार उचलून काय मिळणार तुम्हाला? प्रॉपर्टी नव्हती तर ह्याच्यावर जे बांधकाम झालेले आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे, हे स्टेटच केलेलं आहे ना. तुम्ही जे म्हणता की ही स्टेटची प्रॉपर्टी नव्हती, तर त्याच्यावर जे बांधकाम झालेलं आहे सार्वजनिक विभागानं बांधकाम केले आणि हे कर्मचारी शासनाचेच होते, काय वेगळे होते का? शासनाच्याच प्रॉपर्टीमध्ये शासनाचेच कर्मचारी होते. मी तेच गोष्टी सांगतेय की ही प्रॉपर्टी जी आहे, हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते कुणी केलं? ते त्यांनी बांधलेलं नाही आहे. याचं डिटेल्स जर तुम्ही हे जर बघितलं ना, ते रिट पिटिशनला जर फॉलो केलं किंवा त्याचे जे GRs वगैरे, त्यांनी हे कन्स्ट्रक्शन केलेलं नाही. त्यांना फक्त केअरटेकिंगसाठी दिलेलं होतं आणि आता ते स्वतःच समजत आहे. ती त्याच गोष्टीसाठी एवढ्या फॅमिलीजला तुम्ही आज रोडवर आणताय, त्यांच्या पुनर्वसनाचा तुम्ही काय विचार केलं? सेंट्रल गव्हर्नमेंटचं 75% याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन. प्रेसलाच बोलू द्या प्लीज, कुणी मध्ये बोलू नका. तुम्हाला बोलायचं असेल, तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही स्वतंत्र पैशात घ्या. प्रेसला बरोबर कशासाठी? हां, दुसरी महत्त्वाची गोष्ट, 75% जे आहे याच्यामध्ये जे कन्स्ट्रक्शनचं तुम्ही म्हणताय ना, ते सेंट्रल गव्हर्नमेंटचा शेअर आहे आणि केवळ 25% शेअर जो आहे तो स्टेटचा आहे. यांना फक्त केअरटेकिंगसाठी दिलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही याला डिमॉलिश करून इथे प्रोजेक्ट आणा, काय करा, व्हॉट एव्हर. काय हुकुमशाही चालली का या ठिकाणी? ही महाविकास आघाडी सत्तेचा दुरुपयोग करतीये. आम्ही विचारतोय 30 एप्रिल पर्यंत याला एक्सटेन्शन मिळालेलं आहे का या ऑर्डरला? हो, 30 एप्रिलपर्यंत म्हणजे अभय मिळाले सरळ या. हां, एक्सटेन्शन मिळालेलं आहे. काही कागदपत्र आहेत स्टेटची? नाही, आम्ही अगोदर सांगितलेले सगळ्या गोष्टी, तुम्ही उशीर आले वाटतं. ते 3 दिवस सुट्ट्या आहेत त्यामुळे ते मंडेला मिळत आहे. कलेक्टर साहेबांकडे पण त्याची कॉपी नाही आलेली आतापर्यंत. त्या प्रकरणावर, निजाम प्रकरणावर थोडंसं आम्हाला क्लिअर करा की हे निजामची आता याच्यामध्ये एंट्री झालेली आहे नव्यानं, तर ते 2004ला हे प्रकरण डिस्पोज झालेलं आहे, त्याच्यामध्ये डिक्रीट झालेलं आहे. पायगा पण आलेले आहे कोणीतरी. हो, पायगा म्हणजे निजामची मिलिटरी जी होती, तर ते आहे. तर काही जमीन जी होती ती निजामने काय केली होती, पायगाला दिली होती आणि काही जमीन आजही निजामची आहे. तर लेबर कॉलनीची जी जमीन आहे तर ती केवळ पायगाची नसून ती पायगाचीच तेवढी आहे आणि त्याचे शेअर्स अजून डिस्ट्रीब्यूट ते कोर्ट डिसाईड करेल की कुणाला कितलं शेअर्स आहे. तर निजामची याच्यामध्ये शेअर आहे, तर आता निजाम याच्यामध्ये एंट्री करणार आहे. म्हणजे आता निकाल काय सांगतोय की ही जमीन ऑलरेडी निजामची झाली असं तुमच्या म्हणणं आहे. कोणत्या कोर्टाच्या ऑर्डर